रात्रीचे 10 वाजले होते आणि आम्ही चाललो होतो बाहेर. तर काकी बाहेर येऊन विचारत होतं की अरे तुम्ही एवढ्या उशिरा कुठे चाललात, आद्वैतला तन्मयला घेऊन. म्हणलं आलोच आता, म्हणजे काम आहे आमचं बाहेर, आलोच असं सांगून आम्ही निघालो. तर आम्ही गेलो होतो किराणा दुकानामध्ये आणि तन्मय सगळ्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल काढत होता. त्याला म्हणलं नाही नाही, जास्त काय मी तुला काय घेऊन देणार नाही, कारण की खूप थंडी वाढली आहे, दुसरं घे म्हणलं, कोल्ड्रिंक्स घेऊ नको जास्त. मग त्याने 2च बॉटल घेतल्या आणि बाकीचं बरंच काय काय घेतलं होतं. त्यातलं पण आम्ही निम्म काढून ठेवलं आणि निम्मच घ्यायला लावलं, कारण की जिकडं जाणार होतं तिकडं त्याला भरपूर काय काय खायला मिळणार होतं. आणि आद्वैतने सगळ्या मसाल्याच्या पुड्या दुकानातल्या पाडल्या होत्या खाली आणि खूपच मस्ती करत होता. आणि सकाळचे 6:30 वाजता तन्मय खिडकीतून बघत होता बस आल्यात का नाही आणि डान्स करत होता. तर बस 1-2च आल्या होत्या, अजून यायच्या बाकी होत्या. आणि तन्मय रेडी झाला होता, कारण की आज होती स्कूलची ट्रिप. जेवढा स्कूलला जाताना खुश नसतो तेवढा ट्रिपला जाताना खुश होता. आणि पहिला क्लास तर तन्मयचाच आला होता आणि फर्स्ट बसमध्ये त्यांनाच बसवलं होतं. तन्मयला खिडकीच्या साईडला जागा पाहिजे होती बसायला, तर त्याला खिडकीच्या साईडला जागा बसायला भेटली होती. पण आद्वैत खूप रडायला लागला होता, कारण की दादा चालला म्हणून तो खूप रडत होता. आणि तन्मय पण सॅड झाला होता, त्याला वाटत होतं की आद्वैतला पण घेऊन जावं. त्यामुळं आद्वैत खूपच रडायला लागला होता. बघण्यासारखा झाला होता चेहरा आद्वैतचा. आणि मग सगळ्यांचं आतमध्ये जाऊन मी फोटो ते काढले आणि नंतर फायनली त्यांची ट्रिप निघाली होती. माऊली रिसॉर्टला जाणार होते आणि संध्याकाळी 6:30पर्यंत येणार होते. मग घरी गेल्यावर खूप उशीर झाला होता, तर नाश्ता आम्ही बाहेरूनच आणला होता, उपीट आणि पोहे. त्यानंतर संध्याकाळी काय ट्रिप आलेली होती, पण मुलांचा उत्साह काही कमी झाला नव्हता आणि तन्मय अजिबात काही दमला नव्हता. आणि संध्याकाळी परत सोसायटीत खेळायला गेला. ट्रिपवरून येऊनसुद्धा काही दमला नव्हता. बाय.